नमस्कार. देख पा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. 30वी ओवी 3ऱ्या अध्यायातील 152वी ओवी खरी आणि श्लोक 20 आहे 3ऱ्या अध्यायातील. कर्मण्येव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. म्हणजे की कर्माचा साह्य घेऊनच जनक राजा सुद्धा राजा असून लोकांचा संग्रह असूनही लोकांचे आडव्या तिडव्या गोष्टी म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करता करता सगळ्यांचे जन्म निघून जातात. असं सगळं करूनही जनक राजा आणि आदी जे लोक आहेत त्यांना मोक्ष सुख मिळालेलं आहे. ठीक आहे. तर त्यामुळे देख पा जनकाधिक कर्मजात अशिक न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. की कर्म जे आपल्या वाटेने आलेलं ते सांडी विखुरी केलं नाही त्यांनी. म्हणजे त्यांनी केलं नाही असं नाही की त्यांनी ते सर्व कर्म व्यवस्थित केले आणि लोकसंग्रह केला आणि सर्व लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व केले. राज्य चालवलं. जनक तर राजा होते आणि तरीही त्यांना मोक्ष सुख मिळालं. तर अशा प्रकारे तू सतत भगवंतावर आसक्ती ठेव. भगवंताकडे बघ. आपलं पूर्ण अंतर्मन भगवंताला समर्पित कर. 2% आपलं काम होतं तर 98% देवाकडे ठेव आणि सतत भगवंताचं कार्य समजूनच असं पूर्ण 2% समजा आहे आणि 98% भाग आपला मागे आहे. पूर्ण समजा देवाला समर्पित आहे तर आपण जे काय करू ते 100% भगवंताला समर्पित होईल. हे पण 2% भगवंताला कॉन्सन्ट्रेशन करून काम केलं तर बघा म्हणजे किती सुंदर सांगितलं यांनी की देख पा जनकाधिक कर्मजात अशिक न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. कर्मण्येव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. कर्माच्या योगानेच लोकांचा संग्रह असताना आपलं कार्य सिद्धीला नेऊन भगवत प्राप्ती करून भगवंताशी एकरूप होऊन योगरूप होऊन तस्मात् योगी भवार्जुन जसं म्हणतात योगी होऊन भक्त होऊन भगवंताला सगळं समर्पित करून मोक्ष सुखाचे पावते झाले. तसं तू पण कर. आणि हीच आज्ञा रिक्वेस्ट गायडन्स ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीकृष्ण आपल्याला करतात. तर तसं आपण जीवन जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.